या दोन्ही पदासाठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. मग त्याचा विषय असा होतो की त्याला दोन्हीपैकी कुठलं तरी एकच पद निवडावं लागतं. असे विद्यार्थी कमीत कमी 400 ते 500 विद्यार्थी ह्याच्यामध्ये आहेत. 400 ते 500 विद्यार्थी दोन्ही पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे कमीत कमी 400 ते 500 विद्यार्थी, म्हणजे ह्या 400 ते 500 विद्यार्थ्यांचं एका पदासाठी त्यांना निवड यादी घ्यावी लागते. आणि एका पदासाठी मग जे वेटिंग लिस्टमध्ये असतील, ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये असतात त्यांचं 100% सिलेक्शन ह्याच्यामध्ये होऊ शकतं जर ते मार्काच्या आसपास असतील. त्या विद्यार्थ्याच्या मार्काच्या जर आसपास असतील, तुम्ही एकदा याद्या चेक करा. जर तुम्हाला डबल नावं कुठल्या यादी दिसत असतील तर तुम्ही समजून जायचं त्याच्याजवळ जर तुम्हाला मार्क पडत असतील किंवा त्याच्या एवढीच किंमत 1-2 मार्काचा जर फरक पडत असेल तर तुमच्या यादीमध्ये 100% नाव अजून उद्या किंवा परवा या याद्या पूर्णपणे येणार. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जे राहिलेत आणि वेटिंग लिस्टमध्ये असतील त्यांना आणखीन एक संधी जी आहे त्याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे. आणि मुंबई पोलीस भरतीमध्ये तुमचं आणखीन एकदा नाव जे आहे ते येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की ह्या विषय असा झाला आहे की दोन पदासाठी बऱ्याच विद्यार्थी सिलेक्शन झाले. आता माझ्या जवळचा एक मित्र आहे त्याचा देखील 2 पदासाठी सिलेक्शन झाले. त्याच्यामध्ये एक चालक आणि एक शिपाई ह्याच्या दोन्ही पदासाठी सिलेक्शन झाले. त्याचा फोटो देखील तुम्हाला मी व्हॉट्सअप आपल्या ह्याच्यावर टाकणार आहे. यूट्यूब चॅनलवर तुम्हाला त्याचं अभिनंदन आणि त्याचा फोटो देखील आपण काढलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते देखील बघत राहा. आणि रात्री देखील आम्हाला एक कार्यक्रम आहे, कारण की बरेच जण आपल्या भागातील 12 विद्यार्थी सिलेक्शन झाले. त्यांच्यासाठी खास डीजेचं आम्ही नियोजन केलेलं आहे. पूर्णपणे डॉल्बी डीजे संपूर्ण लावलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जल्लोष असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगत होतं की तुम्ही फक्त आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आगे देखू होत आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच प्रकारे झालेलं आहे. आता फक्त तुम्हाला एक फॉलो करायचं आहे की जर तुम्हाला नवीन पोलीस भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन व्हायचं असेल, जर तुम्हाला करून घ्याल तर मी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला ओरिजिनल अपडेट जे आहे ते आता आपला बोर्ड जे आहे ते देखील मागवलेला आहे.